चिंचवड महापालिकेने शहरभर बेकायदा बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरू केली असताना वाकडमधील एका अनधिकृत बांधकामावर मात्र गेली 4 वर्षे कारवाईच होत नसल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील या प्रकरणामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। तक्रारदार मोहन राऊत यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनानुसार वाकड येथील सर्वे क्रमांक 126 मधील कथित अनधिकृत बांधकामाबाबत 6 मे 2022 रोजी नोटीस बजावण्यात आली होती। ही नोटीस सुरेश विष्णू चव्हाण यांच्या विरोधात बिगर परवाना आणि अनधिकृत बांधकामांसंदर्भात देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। मात्र नोटीस दिल्यानंतर पुढे कोणती ठोस कारवाई झाली याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। मोहन राऊत यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी त्यांनी अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या, प्रत्यक्ष भेटी घेतल्या, तसेच दूरध्वनीद्वारेही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। मात्र 4 वर्षांनंतरही संबंधित बांधकामावर कारवाई झालेली नाही। यामुळे प्रशासनाची इच्छाशक्ती नाही की कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। यशदाचे माहिती अधिकार कायदा प्रशिक्षक आणि आरटीआय अभ्यासक प्रदीप नाईक यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारी अधिकारी हे जनतेच्या करातून वेतन घेतात, त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर तात्काळ आणि पारदर्शक कारवाई होणे आवश्यक आहे। तसेच कायद्याची काठी फक्त गरिबांसाठी आणि सूट श्रीमंतांसाठी का, असा थेट सवालही त्यांनी प्रशासनाला केला आहे। दरम्यान प्रभाग कार्यालयातील अधिकारी वरून आदेश नाहीत अशी कारणे देत असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। यामुळे महापालिकेच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे। चाफेकर चौकातील लहान व्यावसायिकांवर तात्काळ कारवाई करणारे प्रशासन मोठ्या बिल्डरांपुढे मात्र गप्प का बसते, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। प्रदीप नाईक यांनी इशारा देताना म्हटले आहे की महापालिकेने तात्काळ वस्तुस्थिती जाहीर करून निष्पक्ष कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल। सध्या या प्रकरणावर महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाहीये। मात्र शहरभर अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम राबवणाऱ्या प्रशासनाची वाकडमधील या बांधकामावर नेमकी मेहर नजर का, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। वाकडमधील कथित बेकायदा बांधकाम प्रकरणामुळे महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। 4 वर्षांपासून प्रकरण प्रलंबित असताना आता प्रशासन पारदर्शक भूमिका घेणार का, की हे प्रकरणही फाईल्स पुरतेच मर्यादित राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।